नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे या ठिकाणी महारोजगार मेळावा आहे। मंगळवारी दिनांक 18/2/2025 वेळ सकाळी 9 वाजता। ठिकाण विद्यावर्धिनी महाविद्यालय साक्री रोड धुळे या ठिकाणी रोजगार मेळावा आहे। मित्रांनो, या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी कशी करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। नोंदणीसाठी जी लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करून आपलं गूगल फॉर्म फिलअप करायचं आहे। तर आपण कसे फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आहे। या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी ही भरती आहेत तर बघा, या ठिकाणी युवा शक्ती फाउंडेशन नाशिक ट्रेनी रिक्त पद 450, वयोमर्यादा 18 ते 30। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देण्यात आले, असे भरपूर पदं देण्यात आले। एकूण 11 इंडस्ट्रीमध्ये पद भरती केले जाणार आहेत। तर या रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्याला लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। नोंदणी कशी करायचं ते गूगल फॉर्मची लिंक ओपन करायचं आहे। ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले। रोजगार मेळावा विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर M.Y. वैद्यकला PD दलाल वाणिज्य व डॉक्टर D.S. शाह विज्ञान महाविद्यालय धुळे आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने 18/2/2025 रोजी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे। तरी इच्छुकांनी खालील माहिती भरून आपले नाव नोंदवायचं आहे। आता नाव कसे नोंदवायचे तर या गूगल फॉर्ममध्ये आपली डिटेल्स संपूर्ण आपल्याला डिटेलमध्ये भरायचे। तर चला आपण डिटेल भरू। लिंक ओपन केल्यानंतर असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि कोणत्या तारखेला मेळावा असेल तर 18/2/2025 रोजी सकाळी 9 वाजता हा रोजगार मेळावा असेल। कॉन्टॅक्ट डिटेल व्हॉट्सअपसुद्धा या ठिकाणी दिले, व्हॉट्सअप नंबरसुद्धा देण्यात आले। तर बघा, डॉक्टर संतोष खत्री, डॉक्टर निलेश रोटे यांनासुद्धा तुम्ही संपर्क करून किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही विचारू शकतात। आता भरपूर एकूण 11 कंपनी या ठिकाणी या रोजगार मेळाव्यामध्ये येणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या पदानुसार तुमचं शैक्षणिकनुसार तुमचं त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे। बघा मित्रांनो, तुमचे कोणी नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल किंवा तुमचे मित्र असेल ज्यांना जॉबची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा गूगल फॉर्म त्यांना फिलअप करायला हवा, नोंदणी करायला हवा आणि 18/2/2025ला हा रोजगार मेळावा आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये सामील व्हा। चला तर हे आपण लिंक गूगल फॉर्म ओपन केल्यानंतर आपल्याला नेम ऑफ द कॅन्डिडेट तुमचं नाव या ठिकाणी पूर्ण जसं तुमच्या मार्कशीट किंवा आधारवरती जसं नाव दिलं असेल पूर्ण संपूर्ण नाव तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे। नंतर कॅन्डिडेट ईमेल ID, कॅन्डिडेट ईमेल ID द्यायचं आहे। तुम्ही तुमची चालू ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये जी ईमेल ID चालू असेल ती ईमेल ID फिलअप करायचं आहे। ईमेल ID फिलअप केल्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर, आता जो तुमचा चालू मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे। कॅन्डिडेट रेसिडेंटल ॲड्रेस, बघा तुमचा जो ॲड्रेस असेल तो पूर्ण तुम्ही 8 पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमचा ॲड्रेस फिलअप करायचं आहे। नेक्स्ट असेल कॅन्डिडेट एज इन इयर्स, बघा चालू वर्षामध्ये तुमची वय किती आहेत ते वयसुद्धा तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। वय टाईप केल्यानंतर कॅन्डिडेट जेंडर, आता तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही। कॅन्डिडेट जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर या तिघांपैकी कोणते तुमचं जेंडर आहे ते जेंडर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट असेल कॅन्डिडेट कॅटेगरी, आता कॅन्डिडेट कॅटेगरी SC ST VJNT OBC SBC EWS जनरल, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती तुमची कॅटेगरी फक्त तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे। नेक्स्ट कॅन्डिडेट एज्युकेशन क्वालिफिकेशन, आता क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी तुमचं BA BSc
किंवा तुम्ही 12 पास असाल, 12वी पास असाल, BA झालं असेल, MSc झालं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल, एमटेक झालं असेल किंवा तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन झालं असेल ते सर्व तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. एज्युकेशन फिलअप केल्यानंतर नेक्स्ट असेल कॅन्डिडेट कॉलेज नेम. आता कॅन्डिडेट कॉलेज नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कोणत्या कॉलेजमधून आहे तुम्ही, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे ते कॉलेजचं नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन असेल कॅन्डिडेट वर्क एक्सपिरियन्स इन इयर्स. आता चालू वर्षामध्ये तुम्हाला तुमचं जे एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ते अनुभव तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. 5 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, 7 वर्ष असेल किंवा 8 वर्ष कितीही असेल किंवा 5 महिन्याचं असेल किंवा 2 महिन्याचं असेल, तुमचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी नोंद करून द्यायचं आहे. नेक्स्ट असेल कॅन्डिडेट एरिया ऑफ द इंटरेस्ट. फॉर एक्झाम्पल IT, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल, बँकिंग, अकाउंटिंग, क्लेरिकल, ETC. आता तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. IT सेक्टरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का, किंवा ऑटोमोबाईलमध्ये किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा क्लेरिकल या क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे ते आवड तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा माझं मी फार्मास्युटिकल या पदासाठी इंटरेस्ट आहे तर मी फार्मास्युटिकल इंडस्ट्री असं या ठिकाणी फिलअप करून देणार आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या फॅकल्टीमध्ये जायचं आहे ते तुम्ही फॅकल्टी या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. नेक्स्ट असेल क्लिक द बिलो लिंक टू जॉईन व्हॉट्सअप ग्रुप. आता या ठिकाणी काय होणार आहे बघा, तुम्ही जर या सर्व ठिकाणी सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इथे टिक करून द्यायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला ही लिंक ऑटोमॅटिक तुमच्या व्हॉट्सअपवरती जाणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी जो ग्रुप असेल तुमचा, या ठिकाणी रोजगार मेळाव्याचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपला ऑटोमॅटिक तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊन जाणार आहे तुमची डिटेल फिलअप केल्यानंतर. फायनली तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर फायनली तुमचं काय होईल, त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला 18/2/2025ला वेळ सकाळी 9 वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट आणि तुमचं सर्व जे शैक्षणिक कागदपत्र असेल ते सर्व त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला जे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असेल ते नंबर तुम्ही या ठिकाणी जनरेट होईल तो नंबरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या 11 कंपनी येणार आहे. त्या ठिकाणी 11 कंपनीमध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे ते तुम्ही गुगल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी नोंद केली असेल त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्या मित्राला जास्त गरज असेल जॉबची तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.